कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. महाड 194 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. काँग्रेस पक्षातून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केल्यानंतर विधानसभेची प्रथमच ही निवडणूक होत असताना स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या कन्या उभाटा गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी आपल्या कुटुंबासमवेत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी स्नेहल जगताप यांनी आपल्या विजयाचा दावा करत निवडून येणार आहे असं सांगितले. यावेळी मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांच्याजवळ बातचीत केले आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी. 194 मतदारसंघामध्ये आज महाडमध्ये उमेदवार असलेल्या स्नेहल जगताप आपल्याबरोबर आहे. स्नेहल जगतापने आज वोटिंग केलेलं आहे. त्या आज आपल्याबरोबर असल्यामुळे त्यांच्याकडनं जाणून घेऊ. दीदी, तुम्ही आज वोटिंग केलेलं आहे, वोटिंग केलेलं आहे, तुम्हाला आज वोटिंग केल्यामुळे काय वाटतंय? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर 15व्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. माझं या माध्यमातून सर्व जनतेला आव्हान असणार आहे की लोकशाही सुदृढ करण्यासाठी आपण प्रत्येकाने मतदानासाठी जास्तीत जास्त संकल्प आहे. एकंदरीत बघितलं तर आपल्याबरोबर माझे तुमचे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप हे आज आहेत नसते, परंतु तुम्ही आज पहिल्याच एक आव्हानच्याच पावलावरती पाऊल ठेवून आज वोटिंग करत. हो, ते जरी आज ते सोबत नसले तरी सुद्धा त्यांचे आशीर्वाद ही पाहिजे आहेत आणि जनतेकडनं मिळणारं प्रेम निश्चितपणानं त्यांच्यावरती असणारं प्रेम आणि त्यांच्या पुण्याच्या माध्यमातून प्रत्येकाकडनं मिळणारं प्रेम हे त्यांचेच आशीर्वाद आहे असं मला नक्कीच वाटतं. साधारण तुम्ही आत्ता जे का वोटिंग केलं साधारण किती हजार मतांनी तुम्ही निवडून याल? 23 तारखेची महाड विधानसभा मतदारसंघातली आमदार असेल इतकंच मी आपल्याला सांगू शकतो. सांगत आहे ती 23 तारखेला जी वोटिंग निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या निकालामध्ये स्नेहल जगताप निवडून येणार. उदय सावंत, रायगड.